मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे. आणि हे समजून घेताना आपण 12 राशीबद्दल सुद्धा चर्चा करायला सुरुवात केली होती. आणि पहिली रास आपण कोणती पकडली होती ती म्हणजे मेष रास. आणि ह्या राशीवर आपण चर्चा करत होतो. मित्रांनो, पण काही माझ्या श्रोत्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. त्या प्रश्नांची सुद्धा मला उत्तर देणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भातही आपण बोलू आणि जी उर्वरित गोष्ट आहे तीही आज आपण पूर्ण करू. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे. मित्रांनो, हे विज्ञान आहे, हे अगाध विज्ञान आहे. या संदर्भात मी काही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. त्या महत्त्वाचं उदाहरण कुठलं आहे तर चंद्राचं गुरुत्वाकर्षण शक्ती, म्हणजे ती ऊर्जा, गुरुत्वाकर्षण शक्तीची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रभाव प्रत्येक प्राणी मात्रावरती पडत असतो. याचं समुद्राच्या भरती ओहोटीचं उदाहरण देऊन मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो मेष राशीवरती. मेष राशीवरती चर्चा करत होतो आणि त्याबरोबर तुम्हाला एक मी गोष्ट पण सांगितली होती. ती गोष्टसुद्धा आज आपण पूर्वी करणार आहोत. आणि मला ज्या कमेंट्स आलेत, 1-2 जणांच्या कमेंट्स आलेत आणि 4-5 जणांनी मला फोन करून विचारलं. त्यांचे जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, त्या शंका, ते प्रश्न आहेत, त्याचीही मी उत्तरं देईन तुम्हाला. मित्रांनो, पहिलं आपण मेष राशीला समजून घेतलेलं आहे, जी मी चर्चा तुमच्यासमोर केलेली आहे. आणि ह्या ज्योतिषशास्त्र याचं विज्ञान काय आहे हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मेष राशीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक आता जिवंत उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. ते म्हणजे अरविंद केजरीवाल. हे सुद्धा मेष राशीचे आहेत. त्यांची जन्मराशी मेष आहे आणि लग्नराशी सिंह आहे. मित्रांनो बघा, फक्त जन्मरासच बघितली जात नाही किंवा फक्त जन्मराशीचाच विचार केला जात नाही, तर लग्नराशीचाही विचार केला जातो. त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये काय घडामोडी घडू शकतात, त्याचा भूतकाळ, त्याचा वर्तमान काळ आणि त्याचा भविष्यकाळ आपण सांगू शकतो. हे सर्व ग्रहाच्या स्थितीवरून सांगू शकतो आपण. मित्रांनो, पण ह्या ग्रहाच्या स्थितीबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिलेली आहे. इतर प्राण्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे बुद्धी. म्हणून मी पहिल्यापासून एक गोष्ट बोलतोय, खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र. खगोलशास्त्र एका ठिकाणी ठीक आहे, जे ग्रह ताऱ्याचं जे विचरण आहे, जे ग्रह ताऱ्याचे जे विचरण होते या ब्रह्मांडामध्ये, ते ठीक आहे. त्या आपल्या मर्यादेच्या मध्ये नाही आहेत, ते आपल्या आवाक्यामध्ये नाही आहे. त्यांचं जे भ्रमण आहे, त्यांची जी स्थिती आहे ती आपल्या आवाक्यामध्ये नाही आहे. ती आपण आवाक्यामध्ये आणू शकत नाही. ते त्यांच्या त्या स्थितीप्रमाणे, काळ, वेळ आणि परिस्थितीनुसार प्रमाणे त्याचं भ्रमण होतच राहणार. पण आपल्या हातात काय आहे तर बुद्धी, सायकोलॉजी, मानसिकता हे आपल्या हातात आहे. इतर प्राण्याच्या हातात ही बुद्धी नाही आहे, मानसिकता नाही आहे, सायकोलॉजी नाही आहे. आणि ह्या बुद्धीचा, ह्या सायकोलॉजीचा जे आपल्यासाठी अतिरिक्त आहे, अतिरिक्त का आहे आपल्याकडे इतर प्राण्यापेक्षा? कारण आपण पंचमहाभूताने बनलेलो आहोत. प्रत्येक तत्व आपल्यामध्ये आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. तर ह्या बुद्धीचाही आपल्याला उपयोग करून घेता येतो. आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणता येतं. मित्रांनो, आपण उदाहरणार्थ काय घेतलं आहे, अरविंद केजरीवाल यांची जी रास आहे ती जन्मरास आहे, ती आहे मेष रास, आणि लग्न रास आहे ती सिंह रास.
मित्रांनो, दोन्ही ठिकाणी त्यांचा त्या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते एका जनावराचं आहे, प्राण्याचं आहे. एका ठिकाणी मेंढा आहे आणि एका ठिकाणी सिंह आहे. आणि लग्न रास हा जो विषय आपण घेतो तो आपल्या कर्मावरती आधारित राहतो. जन्म आणि कर्म लक्षात घ्या मित्रांनो. जन्म राशीचा आपल्या जन्मावरती परिणाम होत असतो आणि कर्म राशीचा आपल्या कर्मावरती परिणाम होत असतो. आणि ह्या दोन्ही राशी विभिन्न आहेत आणि वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्माचे आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात एकाच राशीचे जे जातक असतील, म्हणजे आता मेष राशीचे असंख्य जातक आहेत, लाखो करोडो आहेत. त्यांच्या आयुष्यात तशाच घटना घडत नाहीत. त्यांच्या आयुष्यात त्याच प्रकारे एक दुसऱ्यासारखंच घडत नाही. काही अंशी असते, काही अंशी असते. त्याला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेनुसार असतात. पण त्याच्या लग्न राशीमुळे त्याच्या आयुष्यात वेगळेपणा आलेला असतो आणि त्याच्या जन्मराशीच्या वेळेप्रमाणे सुद्धा आलेला असतो आणि स्थानाप्रमाणे सुद्धा आला असतो. काळ, वेळ आणि परिस्थितीनुसार. वेळ, ती तारीख, दिवस आणि ते स्थान त्यानुसारही त्याच्या प्रत्येकाच्या जन्मामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये विभिन्नता आली असते. आणि त्याच्या कर्मराशीमुळे सुद्धा, म्हणजे कुठली, लग्न रास. मित्रांनो, आता अरविंद केजरीवाल हे मेष राशी जे असले तरी त्यांची वृत्ती कशी आहे, लढवय्या वृत्ती आहे. तुम्हाला ते दिसून येते. कधीपासून त्यांना आपण बघतोय तर त्या आंदोलनापासून, लोकपाल आंदोलनापासून ते आज ते राजकारणामध्ये आलेत. एक ते राजनेते म्हणून काम करत आहेत आणि त्या दरम्यान म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जे काही त्यांचं मार्गक्रमण आहे, आंदोलन ते हे राजकारण, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना बघता. मित्रांनो, आता सध्या शनी हा स्वगृही आहे, म्हणजे कुठल्या कुंभ राशीमध्ये विचरण करतोय, स्थानपन्न झालेला आहे. आणि त्यांचं ते स्वतःचं घर आहे, तो कुंभ राशीचा स्वामी आहे. पण त्या स्वतःच्या घरात आल्यानंतर त्याचं इतर राशींवरतीही प्रभाव पडत असतो. त्या ग्रहाचा इतर राशींवरती सुद्धा प्रभाव पडत असतो. तसा त्या अरविंद केजरीवाल यांच्या मेष राशीवरती सुद्धा प्रभाव पडलेला आहे आणि त्याचे चांगले वाईट अनुभव त्यांना येत आहेत. मित्रांनो, हे अनुभव कधी येतात माहिती आहे का? कर्मानुसार. आपण त्यावेळी कोणते निर्णय घेतोय, सकारात्मक निर्णय घेतोय की नकारात्मक निर्णय घेतोय, त्यानुसार आपल्या जीवनावरती त्याचा प्रभाव पडत असतो. आता अरविंद केजरीवाल हे जे काय निर्णय घेत आहेत त्यांची ती लढवय्या वृत्ती आहेच. जसं त्या मेष राशीचं जे स्वभाव गुणधर्म आहे त्यानुसार त्यांचा स्वभाव आहे. त्याबरोबर त्यांचा सिंह राशीचा सुद्धा स्वभाव गुणधर्म आहे, तो म्हणजे गिरे तो भी टांगू पर. आपलं किती नुकसान झालं, आपटलोय, धोपटलोय, नुकसान झालोय, बर्बाद झालोय, तरीही ह्या राशीचे जे जातक आहेत ते कधीही सुधरत नाहीत, कारण त्यांची मानसिकता ढासळलेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर तो मेष राशीचा आहे, कुठे जाऊन त्याला ढूस मारायची आहे, कुठे त्याला टक्कर मारायची आहे, कोणाबरोबर लढा द्यायचा आहे, याचा विचार ह्या राशीचा व्यक्ती करत नाही, जास्त करून करत नाही. जर त्या राशीच्या जातकांनी जर विचारपूर्वक आपलं निर्णय घ्यायला सुरुवात केली, कोणाबरोबर कशा प्रकारे युद्ध करायचं आहे, ढूस द्यायचे आहे, लढा द्यायचा आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सुद्धा मेष राशीचे होते, पण त्यांनी वेळेनुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार काय केलं, विरोधकांना तोंड दिलेलं आहे. कुठेही जाऊन त्यांनी आपला मस्तक आदळलेलं नाही आहे. म्हणून त्यांच्या आयुष्यात ज्या काय युद्ध झालेत, जे काय त्यांनी युद्ध केले, जे काय रणनीती वापरली, ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे होती, एकसारखी नव्हती. जर तुम्ही त्यांचा इतिहास बघाल तर, तो इतिहास बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळेपणा येईल. काळ, वेळ, परिस्थितीनुसार त्यांनी ते निर्णय घेतलेले आहेत, म्हणून ते त्याच्यात सफल झाले.
जगजेते झालेत. मित्रांनो लक्षात घ्या. पण इथे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत जर बघायला गेलात तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी सुरुवात कुठून केली होती आंदोलनामध्ये? भ्रष्टाचाराच्या विरोधात. आणि तेच पहिले त्यांनी अंगीकृत केलं. याच्या विरोधात त्यांनी लढा दिला, तेच त्यांनी अंगीकृत केलं. खोटं बोलणं, ठासून खोटं बोलणं, याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता, तेच त्यांनी अंगीकृत केलं. यांनी ते त्यावेळी शब्द वापरले होते, ह्या खुर्चीचा काहीतरी प्रभाव आहे. ह्या खुर्चीमुळे तिथे गेलेला, त्या खुर्चीवर बसलेला प्रत्येक माणूस बदलतो, त्याच्यात परिवर्तन येतो, तो बिघडतो, तो भ्रष्टाचारी होतो, तो खोटं बोलायला लागतो. हे त्यावेळी मान्य केलं होतं त्या आंदोलनामध्ये. मित्रांनो, हे का मान्य केलं होतं? कारण त्यांना त्याच दिशेने जायचं होतं. मित्रांनो, त्याने ते ठरवलं होतं की आपल्याला हेच करायचं आहे. आंदोलन हे फक्त निमित्त आहे. मित्रांनो, इथे आता राजकारणाचा भाग जास्त चालू झाला. थोडक्यात मी सांगतो, तर त्या सर्व गोष्टीमुळे, त्यांच्या स्वभाव गुणधर्मामुळे, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ते आज ह्या स्थितीला आलेत. तर ते ह्या स्थितीला आलेत. कोणती स्थिती आहे? तर आज ते कारागृहात आहेत. आज तुरुंगवासी झाले आहेत ते. आज शिक्षा भोगत आहेत. आणि मित्रांनो, आता त्याच्यातून त्यांना कोणी बाहेर काढू शकत नाही. कारण हे त्यांनी ते स्वतःच्या कर्मानुसार स्वतःच्या आयुष्यात ओढवून घेतलेली गोष्ट आहे. त्यांना वाटलं की डोळे बंद करून जर आपण दूध प्यालो तर कोणी बघत नाही आहे. मांजराची अवस्था त्यांची झाली. आपण डोळे बंद करून दूध पितोय म्हणजे आपल्याला कोणी बघत नाही आहे, हे त्यांनी गृहीत धरलं. आणि त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही की नरेंद्र मोदी यांचं राजकारण वेगळं आहे आणि काँग्रेसचं राजकारण वेगळं आहे. तुम्ही पण खा, मी पण खातो, सर्वांनी खाऊया, सर्वांनी मिल बाटके खाएंगे, ही काँग्रेसची रणनीती होती. हे काँग्रेसचं राजकारण होतं. पण नरेंद्र मोदी यांचं हे राजकारण नाही आहे. ते खरोखर प्रामाणिकपणे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत आहेत. आता प्रश्न निर्माण होईल की त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना सुद्धा सोबत घेतलं आहे. ते एवढ्यासाठी घेतलं आहे, त्यांचा उद्धार करण्यासाठी, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी बनवण्यासाठी. आता त्याच्यावरती जास्त बोलूया नको, कारण हा विषय मी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या चॅनलवरती विविध वेळेला विविध व्हिडिओमधून मांडलेलं आहे. तुम्ही जाऊन तिथे ते माझे व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, हा विषय काय आहे? अरविंद केजरीवाल यांनी जे निर्णय घेतलेत त्या निर्णयाचा परिणाम ते भोगतायत आज. मित्रांनो लक्षात घ्या, लढवय्या असला म्हणून काही कोणी मान्य नाही करणार. तुम्ही लढवय्या आहात, तुम्ही योद्धे आहात, याचा अर्थ तुम्ही काही कराल, कोणतंही युद्ध लढाल, ते कोणीही मान्य नाही करणार. मित्रांनो लक्षात आलं का? ही एक गोष्ट आहे महत्त्वाची. आता शिवाजी महाराजांचा आपण विषय इथे घेतला. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सुद्धा आपलं युद्ध लढलं, विरोधकांबरोबर लढले, समाजासाठी लढले, हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, खरी लोकशाही त्यांनी आणली. पण ते हरले कुठे माहिती आहे का? त्यांचा पराजय कुठे झाला? तर त्यांच्या आप्तेष्टांमुळे झाला, त्यांच्या परिवारामुळे झाला, त्यांच्या कुटुंबामुळे झाला. मित्रांनो, त्यांची आई जोपर्यंत अस्तित्वात होती आणि आईने जोपर्यंत त्यांना समर्थन केलं, सहाय्य केलं, सहकार्य केलं, तोपर्यंत ते निर्भीड होते. पण ज्या क्षणी त्यांची जी पहिली पत्नी सईबाई या गेले आणि सोयराबाई आल्या, सोयराबाईने जे राजकारण केलं त्यांच्या दुसऱ्या पत्नीने, ते राजकारण त्यांना भोवलं आणि हळूहळू जे विष प्रयोग त्यांच्यावरती केला गेला त्याला ते बळी गेले आणि ते रोखू शकले नाही, त्यांना माहीत असून सुद्धा. मित्रांनो, म्हणून मी म्हणालो की मेष राशीची व्यक्ती जे कार्य हातात घेते, आरंभते, ते दीर्घकाळ चालत नाही. त्याला कारण काय आहे? कुठेतरी त्याला अडकाटी येते. एकतर ते त्याच्यावरती त्यावेळेला निर्णय घेऊ शकत नाही. आता अरविंद केजरीवाल यांनी चुकीचे निर्णय घेतलेत आणि अजूनही ते चुकीच्या मार्गाने चालले आहेत. त्यामुळे ते आज हे भोगत आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात विरोधकांबरोबर समाजासाठी जे काय कार्य केलं
ते 100% प्रामाणिकपणे केलं. पण ते कमी कुठे पडलेत? त्यांच्या परिवारामुळे. आणि जो विषप्रयोग झाला तो माहीत असूनसुद्धा त्यांनी स्वतःला रोखलं नाही, त्याच्यावरती इलाज केला नाही, त्यांना रोखलं नाही. ही त्यांची एक काय म्हणतात त्याला, जमेची बाजू नाही झाली, ही त्यांची बाजू मोडकळीस आली, म्हणजे हे झाली, कमी पडले तिथे. ते आपल्या कुटुंबाच्या पुढे ते कमी पडले. जर त्यांनी त्याच्यावरती मात केला असता, मी थोडासा मोठा घास घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात. त्यांनी इथे आपल्या कुटुंबाच्या विरोधात जर त्यांनी तो ठोस निर्णय घेतला असता, त्यांच्या विरोधात ते गेले असते आणि त्यांनी त्याच्यावरती इलाज केला असता, उपाय केला असता, त्यावेळी काटेकोर अगदी जालीम उपाय केला असता, तर आज ते जीवितही असते. आणि महाराष्ट्राची जे राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण, भारताचं राजकारण आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसलं असतं. पण शेवटी त्या राशीची जी वृत्ती आहे, त्या राशीचे ज्या ग्रहाचा प्रभाव आहे, त्या प्रभावाला ते जुमानू शकले नाहीत, त्या परिस्थितीला ते जुमानू शकले नाहीत. आणि ते ह्या कार्यातून त्यांनी घेतलेलं हे कार्य, स्वीकारलेलं कार्य, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, ते कार्य अपुरं झालं, अपुरं पडलं. त्यांचा शंभूबा राजांवरती सुद्धा नियंत्रण राहिलं नाही. जर ते आणखीन काही 5-25 वर्ष जर अस्तित्वात असते, जगले असते, दीर्घायुष्य ते लाभलं असं त्यांना, तर आज महाराष्ट्राची, भारताची आणि तो इतिहास एक वेगळा दिसला असता आपल्याला. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्याला कारण तो जातकच नसते, तर त्याच्यावरती त्या ग्रहाचा पडलेला प्रभाव आणि बुद्धीचा आणि स्वतःकडे असलेल्या बुद्धीचा वापर त्यांनी त्या क्षणी, त्या वेळी तो योग्यरित्या केला नसल्यामुळे ही घटना घडली आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामधून निघून गेले. मित्रांनो, लक्षात आलं का? पण अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत सगळीच पूर्णपणे विरुद्ध गोष्ट आहे. दोन्ही एकाच राशीचे आहेत बघा इथे, पण अगदी अरविंद केजरीवाल हे दुसऱ्या टोकाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तरेकडचे असतील तर हे दक्षिणेकडचे झाले, म्हणजे दुसऱ्या ध्रुवाकडचे झाले अरविंद केजरीवाल. खोटं बोलणं, रेटून बोलणं आणि भ्रष्टाचार करण्यामध्ये मातब्बर असणं. कुठला पहिला भ्रष्टाचार? तर बुद्धी भ्रष्टाचार. दुसरा भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार आणि जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार. कुठलाही भ्रष्टाचार त्यांनी करायचा सोडला नाही, कारण त्यांचं महत्त्वाकांक्षा होती, आपल्याला एक राजनेता बनायचं आहे, आपल्याला एक पॉलिटिकल व्यक्ती बनायचं आहे, आपल्याला एक राजकारण करायचं आहे. पण ते राजकारण त्यांनी चुकीच्या प्रकारे मांडलं, चुकीच्या प्रकारे केलं. मित्रांनो, लक्षात आलं का? मेष राशीची. आता मित्रांनो, महत्त्वाचा विषय काय आहे, तर मला ज्या प्रश्न निर्माण केले आहेत, ज्या माझ्या श्रोत्याने प्रश्न निर्माण केले, एका श्रोत्याने असा प्रश्न निर्माण केला आहे की आपण योग्य ज्योतिषाला कसं काय समजून घ्यायचं, कोण ज्योतिष सांगणारा हा व्यक्ती योग्य आहे, कोण हे विज्ञान सांगणारा व्यक्ती योग्य आहे, हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे अयोग्य व्यक्ती आयुष्यात येत गेल्यामुळे आपण वेळ, काळ याची ऱ्हास करतो, आपलं नुकसान करून घेतो, शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक. हाही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि एका जातकाने हा प्रश्न उपस्थित केला होता की माझ्या आयुष्यात मी जी गोष्ट सांगितली होती यापूर्वीची, एका मेष राशीच्या जातकाची, त्यांनी केलेला तो दिलेला लढा आपल्या आयुष्यात, त्याबद्दल त्या व्यक्तीने एक उत्तर दिलं होतं की माझ्या आयुष्यात 60% अशाच घडामोडी घडलेल्या आहेत, 60%. हे जे दोन विषय आहेत आणि मला जे फोन आले आहेत, त्या फोनवर जे प्रश्न मला विचारले गेले,
त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी पुढच्या भागामध्ये देईन आणि व्हिडिओ खूप मोठा होत जाईल आणि मला गोष्टही पूर्ण करायची आहे. आता आपण गोष्टीकडे वळूया. मित्रांनो, तुम्ही नक्की पुढचा भाग बघा. त्या भागामध्ये मी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला देईन. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देईन. त्यामुळे आपल्याला ज्योतिषशास्त्रावरती जे बोलायचं आहे ते आपण निर्भीडपणे आणि ट्रान्सपरंट ठेवून, म्हणजे पारदर्शकता ठेवून त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करू शकतो. आता आपण गोष्टीकडे वळूया. मित्रांनो, आपण गोष्ट कुठे सोडली होती तर त्या घोड्याने त्या गाईच्या मुखावरती, तोंडावरती लाथ हाणली. म्हणजे ज्याची ती वृत्ती आहे, स्वभाव गुणधर्म आहे घोड्याचा लाथ मारणं, त्यानुसार त्यांनी ती गोष्ट केली होती. शेवटी गुणधर्म आहेत त्याचे. जरी तोनी त्या गाईचं दूध प्याला किंवा त्या गोठ्यामध्ये गुरांबरोबर राहिला, लहानाचा मोठा झाला, त्याच्यावरती त्यांचे संस्कार झालेच आहेत. पण त्याचा जो स्वभाव गुणधर्म आहे, जो निसर्गाने त्याला बनवलेला आहे, तो स्वभाव गुणधर्म तसंच लगेचच्या लगेच जात नाही. आणि तो मनुष्य प्राणी नाही आहे. तेवढी बुद्धी त्याच्यात नाही आहे की हा आपला स्वभाव आहे चुकीचा आहे हे जाणून त्याच्यावरती काम करून त्याचा परित्याग करणं. तर जो चुकीचा असेल स्वभाव, त्याचा परित्याग करण्याची बुद्धी मनुष्य प्राण्याकडे आहे. म्हणून मनुष्य प्राणी इतर प्राण्यापेक्षा उजवा आहे. पण त्या घोड्याची बुद्धी तेवढी नाही आहे. त्याच्या बुद्धीचा, त्याच्या त्या स्वभावाचा, स्वभाव गुणधर्माचा परित्याग करण्याचा, आणि त्या गुणधर्मामुळे त्यांनी ती लाथ हाणली होती. आणि असं झाल्यामुळे ती गाय बेशुद्ध पडली. वर्मावरती जिचा घाव बसला होता, पण काही काळानंतर ती जागी हे झाली, सावध झाली. त्या बेशुद्ध अवस्थेतून ती योग्य स्थितीत आली. तिच्यावर ते नंतर उपचार केले गेलेत आणि ती स्वतःला तिने सावरलं. ही परिस्थिती नंतर निर्माण झाली. पण त्यानंतर तो शेतकरी, त्या मालकाने विचार केला, आता ह्यांना दोघांना एकत्र बांधणं चुकीचं आहे. परत ह्यांनी जर असा काय प्रकार केला तर दूध देणारी दुभती गाय, त्या गाईला आपण वंचित हो. त्या गाईला, दुभत्या गाईला आपण वंचित हो. थोडासा स्वार्थ त्यांच्या मनात निर्माण झाला आणि भीती निर्माण झाली. तर घोड्याने परत ही काहीतरी असा प्रकार केला तर नको ते घडेल, म्हणून त्या गोठ्यातून त्याला दूर केलं. त्या गोठ्यातून दूर केलं, गुरांच्या गोठ्यातून त्याला दुसरीकडे त्याची सोय केली. मित्रांनो, ही गोष्ट घडली. सुरुवातीलाच पहिल्या दिवशी, ज्या दिवशी त्यांना वेगळं केलं गेलं, त्या गोठ्यातून त्याला दुसरीकडे नेलं गेलं. दुसऱ्या ठिकाणी त्याची हे केली, योजना केली, त्याची राहण्याची सोय केली. पहिला दिवस ठीक गेला, नॉर्मली गेला. पण दुसऱ्या दिवसापासून त्या गाईमध्ये आणि त्या घोड्यामध्ये एक परिवर्तन दिसायला लागलं. त्या गाईमध्ये आणि त्या घोड्यामध्ये परिवर्तन दिसायला लागलं. असं कोणतं परिवर्तन? तर त्यांनी अन्न पाणी सोडलं, त्या गाईनी सुद्धा आणि त्या घोड्यानी सुद्धा. आणि ते चलबिचल दिसायला लागले, चलबिचल दिसायला लागले. अन्न पाणी सोडलं आणि त्यांनी चलबिचल दिसायला लागले. काहीतरी हरवल्यासारखे वागायला लागले. काहीतरी आपलं राहिलं आहे, काहीतरी आपण घालवून बसलो आहे, असं दोघांच्या त्या वर्तणुकीमध्ये दिसायला लागलं. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, दोघांनी खाण्यापाणी सोडलं आहे. खाणं आणि पिणंसुद्धा, पाणीसुद्धा प्यायला तयार नाही. म्हणजे त्यांनी खाण्यापिण्याचा त्यागच केला असं समजा, दोघांनीसुद्धा. मायलेकाने, आता त्यांना मायलेकच म्हणावं लागेल. मित्रांनो, लक्षात घ्या, जरी स्वभाव गुणधर्म वेगळा असला, पण त्याच्या आयुष्यात जे झालेले संस्कार आहेत ना, ते महत्त्वाचे आहेत. त्या संस्काराने डोकं वर काढलं होतं आणि त्याचा स्वभाव गुणधर्म जो होता, त्याचा जो ग्राफ आहे तो कमी झाला होता त्या काळामध्ये. आणि त्याच्यावरती जे झालेले गायीचे संस्कार आहेत, ते प्रेम आहे, ते त्याला ते जगू देऊ नये असं झालं. त्यांचं जगणं असह्य करायला लागलं त्या घोड्याचं. आणि ती गायसुद्धा
त्या मातृत्वाने काय झाली होती, विचलित झाली होती. कारण मोठ्या झाल्यानंतरसुद्धा, युवा स्थितीत आल्यानंतरसुद्धा त्या घोड्याला, तो घोडा तिच्याबरोबरच राहत होता. बऱ्याच वेळा युवा स्थितीत आल्यानंतर बैल आपल्या आईपासून दूर जातो किंवा आई त्याला दूर करते, पण हा घोडा तिच्यापासून दूर गेला नव्हता. एकत्र एका ठिकाणी राहायचं, एका ठिकाणी खायचं प्यायचं, एकत्र जाऊन फिरायचं, एकत्र जाऊन चरून यायचं, हा त्यांचा दिवसभराचा दिवसक्रम होता, दिनक्रम होता. त्याच्यामध्ये खंड पडला होता. ह्या परिस्थितीमुळे, कुठलं तर ती लाथ हाणल्यामुळे, ती भीती आणि स्वार्थ, शेतकऱ्याला ती भीती होती आणि स्वार्थ, दूध दबतापासून आपण वंचित हो. पण समजायला तयार नाही. असं काय झालं, त्यांच्या आवडीचे सुद्धा खाणं त्यांना टाकलं गेलं, पण ते खायला तयार नाही. मग त्यांनी विचार केला, चौकशी केली त्यांनी, नक्की काय घडलं, असं काय झालं आणि दोघांनी कसं काय सोडलं. फक्त घोड्यानीच नव्हे किंवा फक्त गायीनीच नव्हे, तर दोघांनी सोडलंय. दोघं विचित्र वागतायत. घरात चर्चा झाली, मित्रमंडळीबरोबर चर्चा झाली आणि त्यांच्या मनात आलं की कदाचित आपण त्यांना वेगळं केलंय, त्यामुळे तर नसेल. तर एकदा परत बघूया, दोघांना एकत्र आणू, पण आता आपण त्यांना गोठ्यात बांधूया नको, आणखीन वेगळ्या ठिकाणी बांधूया, आणखीन वेगळ्या ठिकाणी बांधूया. कारण तर त्या गायीवरती हा त्यांनी प्रकार केलाय, तर इतर गुरांवरती प्रकार करेल. तो जे काय होईल ते नुकसान त्या गायीचंच होईल, जास्त मोठं नुकसान होणार नाही. असं विचार करून ज्या घोड्याला जिथे बांधलं होतं, जिथे त्याची राहण्याची सोय केली होती, तिथेच आणून त्यांनी गायीला बांधलं. हे दोघं समोरासमोर आल्यानंतर, आणि ती गाय सारखी हंबरत होती. या अगोदर तिचं हंबरणं चालू होतं, जसं त्याचं मूल हरवलंय. मूल हरवल्यानंतर जशी ती गाय हंबरते तशी, आणि तो घोडा खिंकाळत होता. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि त्यांना एकत्र आणलं, एका ठिकाणी त्यांना ठेवलं. आणि ज्या क्षणी त्यांनी एकत्र त्या दोघांना आणलं, त्या क्षणापासून त्यांची परिस्थिती बदलली. त्या गायीने अगदी त्याला कुरवळायला सुरुवात केली, चाटायला सुरुवात केली. तोही आपल्या शेपटीने, त्याने आपल्या मानेने तो गायीला आपलं प्रेम दाखवायला लागला. अगदी खूप वर्षानंतर जशी त्यांची भेट होते, दोन मित्रांची किंवा आई आणि मुलाची भेट होते, तशी अगदी ती परिस्थिती होती. जे वर्णन त्यांनी केलं ना शेतकऱ्याने, ते वर्णन जर तुम्ही ऐकलं, म्हणजे थोडक्यात एखाद्या आई आणि मुलाचं बऱ्याच वर्षानंतर जेव्हा भेट होते, त्यानंतर जे त्यांची जी अवस्था असते दोघांची, त्या मुलाची आणि त्या आईची, ती अवस्था त्यावेळी त्यांना बघायला मिळाली. ते प्रेम दोघांचं ओसंडून वाहत होतं. मित्रांनो, लक्षात आलं का? याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, ते म्हणजे गुणधर्म. एखाद्या प्राण्याचा जो गुणधर्म आहे ना, तो बदलत नाही. मनुष्य प्राण्याचा गुणधर्म बदलू शकतो, कारण त्याला बुद्धी आहे, तो त्याच्यात परिवर्तन आणू शकतो. म्हणून मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे. जर मनुष्य प्राण्यामध्ये जे गुणधर्म असेल लात मारण्याचा, तर त्याला हे कळेल यावेळी की ही लात मारणं चुकीचं आहे, ह्यामुळे आपलं नुकसान करतोय, ह्यामुळे आपल्या आयुष्यात आपण मागे पडलो आहे, आपली वाताहत करून घेतली आहे, आपलं नुकसान करून घेतलं आहे. हे जेवढी त्याच्या लक्षात येते हे लात मारण्यामुळे, मग तो लात मारणं थांबवतो आणि त्याच्यात परिवर्तन आणतो त्या गुणधर्मामध्ये. म्हणून मनुष्य प्राण्यामध्ये हा एक वेगळा गुणधर्म आहे की त्याच्यात तो परिवर्तन आणू शकतो. पण इतर प्राण्यामध्ये हा गुणधर्म नाही, बुद्धी नाही आहे की आपल्याला कशामुळे ही घटना घडली एवढं समजण्या इतपत त्या घोड्यालाही नाही कळणार आणि त्या गायीलाही नाही कळणार आपल्याला दूर का केलं गेलं. पण ते त्यांचं प्रेम आणि संस्कार. मित्रांनो, त्या घोड्यावर झालेले संस्कार आहेत ते त्याने खरोखरच अगदी मनापासून घेतले होते. त्यानंतर मग काही दिवसानंतर परत त्याला गोठ्यात बांधायला सुरुवात केली.
त्याच्यात परिवर्तन आलेच. फक्त एवढी काळजी घेतली गेली की त्याला असा कुठल्या गुराच्या मागे कुठल्याही गुराला किंवा कुठल्याही ह्याला त्याच्या मागे उभं नाही, त्याला एका बाजूला कोपऱ्यात बांधायला सुरुवात केली. त्यामुळे एखादा एखादा बैल किंवा गाय किंवा म्हैस किंवा रेडा त्याच्या मागे जाईल आणि तो परत ती कृती करेल लात मारण्याची, घाबरून किंवा गैरसमजुतीमुळे. ह्याची दक्षता घेतली गेली. ह्याची फक्त दक्षता घेतली गेली, पण त्या गोठ्यातच त्याला बांधलं गेलं. मित्रांनो, लक्षात आलं का? तात्पर्य काय आहे या गोष्टीचं? तर ममत्व, प्रेम, अतूट विश्वास, अतूट प्रेम, आणि हे प्रेमच काय करत असते? जीवन देत असते आणि जीवन जगायला ताकद देत असते, म्हणजे विश्वास. मित्रांनो, लक्षात आलंच असेल. गोष्टीचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल. एकतर तो गुणधर्म, एखाद्या प्राण्याचा गुणधर्म बदलत नाही. म्हणून आपण जे सांकेतिक स्वरूपात ज्या काय चिन्हांची चिन्ह दिलेली आहेत, तो मेंढ्याचा गुणधर्म, येथे गुणधर्मानुसार त्याला ढूस मारण्याची, त्याला लढावया वृत्ती ठेवण्याची त्याच्यात वृत्ती असते. त्या मनुष्य प्राण्यामध्ये त्या मेंढ्याची वृत्ती असते. पण ते चुकीचं आहे की बरोबर आहे? आपण वागतोय प्रत्येक वेळी. आता मेंढा तो मेंढाच आहे, त्याच्यात ती बुद्धी नाही आहे की आपण कोणाशी लढायला पाहिजे, कोणाला टक्कर मारायला पाहिजे, याची जाणीव त्याच्यात नसते. पण मनुष्य प्राण्यामध्ये ती असू शकते, जरी तो त्या राशीचा असला तरी, त्या मेंढ्याचा स्वभाव गुणधर्म त्याच्यात असला तरी, त्याच्यात तो परिवर्तन आणून स्वतःचं आयुष्य योग्य मार्गाने, योग्य दिशेने चालवू शकतो. आपल्या चुका लक्षात घेऊन, आपल्या कमतरता लक्षात घेऊन. मित्रांनो, जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आपण एक नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्या प्रश्नाची उत्तरं देईन. तुर्तास मी इथेच थांबतोय. वास्तवावरती सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.